नमस्कार, आपण बघू शकता नाशिकमध्ये मराठा समाजाच्या वतीने काल भेटलेल्या ज्या आरक्षणाचा जी.आर आहे मनोज जरांगे पाटील यांना दिल्यानंतर नाशिकमध्ये मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे। माझ्या पाठीमागे भविष्यात कार्यकर्त्यांच्या वतीने डीजेच्या तालावरती नाचत तसेच या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी घेणार ना। त्यांच्या सरकारने दिलं तर ते आनंदोत्सव साजरा करणारच ना। ज्या त्या पक्षाला तो अधिकार आहे। आम्ही त्यांच्यावर आंदोलन केलं तेव्हा त्यांनी त्यालाही सामोरे गेलेच ना ते लोक। आम्ही त्यांच्यावर रोष व्यक्त केला त्यालाही सामोरे गेलेच ना। मग जेव्हा देतात तेव्हा आनंदोत्सव साजरा करण्यात गैर काय? सरकारने मराठा समाजाला मराठा योद्धा जरांगे पाटलांच्या मागण्यांना न्याय देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितजी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मराठा आरक्षण उपसमितीने ज्या पद्धतीने आमच्या मागण्या सोडवल्या, जरांगे पाटलांच्या मागण्यांना न्याय दिलाय, त्यामुळे आज कालिका मातेची आरती करत आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केलेला आहे। राज्य सरकारने हा आनंद उत्सव साजरा करण्यामध्ये आमच्या भावना समजून घेतल्या, याचा जास्त आनंद आम्हाला आहे। मराठा समाज हा लढवाई आहे। आपल्या न्यायिक लढ्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लढा देत होतो। राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्यामुळे पुन्हा एकदा सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारचं अभिनंदन व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचे आभार व्यक्त करतो। हे नक्कीच 2 महिने आहेत आणि बघा सगळ्यात मागण्या मान्य होत नसतात। सरकारने 6 मागण्या पॉझिटिव्ह दिल्या ना आम्हाला। 2 मागण्यांसाठी अजून संघर्ष चालू आहे। लढा संपला कुठं? लढा लढत राहू ना। सरकारशी आम्ही बोलत राहू। सरकारने पण सांगितले तुम्ही या आमच्याशी बोला, आम्हाला सांगा त्याच्यात जे काय तुम्हाला बदल पाहिजे असतील ते आम्ही करू। त्यांना एकच सांगाल, सबुरीचा सल्ला घ्या, जरा थोडं थांबा। जी.आर पूर्ण वाचलाय, हे सगळं तुम्हीच वाचलं, तुम्हीच तिथं होते प्रसिद्धीच्या हवेसापोटी। चुकीच्या कमेंट करायचं काही काम करू नका। समाज जरांगे पाटलांबरोबर आहे। जरांगे पाटलांना तुम्ही कालपर्यंत नेता मानत होते, असं रात्रीतून काय चमत्कार झाला की तुम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात आणि जी.आरच्या विरोधात बोलायला लागले? त्याच्यामुळे त्यांना सबुरीचा सल्ला आहे, आपण 2-4 वर्षाचे अभ्यासकात जरा शांत बसा। इथं 15-15, 20-20 वर्ष अभ्यास केलेल्या मंडळींनी त्या जी.आरला चांगलं म्हटलंय आणि तुम्ही काल आलेले छत्री उगवलेले कुठून चालले? आणि अभ्यासक म्हणजे काय? कुठला अभ्यास केला? कुठल्या गॅजेटचे अभ्यास केले? असं काही होत नाही। समाजाला दिलंय, जरांगे पाटील हुशार आहेत, आम्ही त्यांचं नेतृत्व मान्य करतो। त्यांनी यश केलंय, आम्ही यश केलं। हैदराबाद गॅजेट हे मराठवाड्यातल्या आमच्या समाज बांधवांना त्याच्यामध्ये नोंदी होत्या निजामशाहीच्या काळामध्ये। त्याच्यामध्ये नोंदी मराठा कुणबी नोंदी केल्या। त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मराठा समाजाला आरक्षण याची नोंद आहे की त्याच्यात ते आरक्षण मिळू शकतं। म्हणून मराठवाड्यातल्या आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणात ही सुवर्ण संधी हैदराबादच्या गॅजेटून मिळाली आहे। जय शिवराय, एक मराठा लाख मराठा। मुंबईमध्ये मराठा समाजाचं जे क्रांतिकारी असं आंदोलन झालं, ते आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालं। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला लढा, हा लढा गेल्या अनेक वर्ष सुरू होता। अनेक मागण्यांसाठी मराठा समाज हा आरक्षणासाठी, ओबीसीतून 50% आत आरक्षणासाठी मराठा समाज सातत्याने आंदोलन करत होता। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जे आंदोलन झालं, ते आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचं निर्वाणीचं आंदोलन होतं। या निर्वाणीच्या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांची जी दग आहे ती आज मुंबईकरांनी बघितली की गेल्या शेकडो वर्ष असं इतकं विक्रमी आंदोलन आज कुठे झालेलं नव्हतं। मराठा समाजाच्या लोकांनी उपासमार सहन केली, पाण्याची गैरसोय होती, शौचालयाची सोय नव्हती। अशा उपासमारीच्या परिस्थितीत सुद्धा मराठा समाजाचे विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला, मुलं, विद्यार्थी यांनी खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांचा उत्साह वाढता ठेवला आणि खऱ्या अर्थाने सरकार आपल्याला मागे करत होतं, जे सरकार आपल्याला अन्नधान्यापासून वंचित ठेवत होतं, ते सरकार बॅकफुटवर गेलं आणि त्या सरकारने शेवटी आपल्या मराठा समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केला। एकदा जनाधार एकत्र झाला आणि मराठा समाजाची मावळ्यांची ताकद एकत्र झाली आणि कुठल्याही संकटाला तोंड देणारे मराठे जर एक संघ राहिले तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण हे जगाने बघितलं। इतका विक्रमी मोर्चा मुंबईला हा मराठा समाजाने यशस्वी केला। मनोज जरांगे पाटलाचे लाख लाख कोटी कोटी धन्यवाद। जय जिजाऊ।
जय शिवराय. आज मराठा समाजामध्ये सगळेजण म्हणतात की मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या उन्नत आहे, पण हे योग्य नाहीये, म्हणजे खरं नाहीये. आज 80% मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षण देणं हे शासनाचं काम होतं. पण आपले अण्णासाहेब जावळे पाटील असतील, मेटे साहेब असतील, यांनी सगळ्यांनी संघर्ष करून सुद्धा समाजाला कुठलाही न्याय मिळालेला नव्हता. हा, अण्णासाहेबांचं त्याच्यामध्ये बलिदान गेलं आणि समाजाला कुठलाही न्याय मिळालेला नव्हता. तेव्हा जरांगे दादा यांनी जे मागण्या सरकार पुढे मांडल्या की आमचा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. आज इथे सगळ्या दृष्टीने तुम्हाला आरक्षणाचा जी आर निघाला आहे, काय याच्याबद्दल काय अच्छा, वाटतं? आता शासनाने आरक्षणाचा जी आर निघालेला आहे, तो काढलेला आहे. त्याची अंमलबजावणी जी आहे ती शासनाने लवकरात लवकर करावी, तर आम्हाला आनंद होईल आणि फडणवीस साहेबांचे आणि या शासनाचे आम्ही आभार मानतो.